साहेब आपण या ठिकाणी आला त्या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मी पुण्यच्छेद आभार व्यक्त करतोय आणि असं तुमचं सावध गावावरती प्रेम राहील या अपेक्षा तुमच्याकडून आम्ही बाळगतोय. मॅचला सुरुवात होते. किरण पाटील पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज. सावध एक्सप्रेस क्वार्टरेल ऑफ भिवंडी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो किरण पाटील. समोर आहे सत्यम दळवी. पहिला बॉल फास्ट अँड फ्युरियस, मात्र हा बॉल थोडा स्वेर आहे. डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडून. अवांतरच्या सौजन्याने अकाउंट ओपन होत आहे या सेमीफायनल मॅचमध्ये योगेश स्मृती आमणे संघाचं. सत्यम दळवी आणि किरण दळवी ही सलामीची जोडी आहे. किरणने अक्षरशः कालचा दिवस गाजवलेला आहे. प्रत्येक मॅचमध्ये धडाकेबाज फलंदाजी किरणकडून पाहायला मिळाली होती. 80 पेक्षा अधिक धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. किरण आपण थांबायचं 1 मिनिट. आपले पाहुणे आपल्यातून रजा घेत आहेत. प्रकाशजी जैन, त्यांचे शतशः आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. अमूल्य वेळ त्यांनी आपल्या या स्पर्धेला दिलेला आहे. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावधच्या वतीनं त्यांचे शतशः आभार. सेमीफायनलची लढत योगेश स्मृती 11 आमने विरुद्ध न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध या दोन संघांदरम्यान आपल्याला हा सेमीफायनलचा सामना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू मात्र किरण नक्कीच या ठिकाणी स्वेर हाताळला. जे आर पाटील साहेबांकडून पारितोषिक लावण्यात आलेलं आहे किरण पाटीलसाठी. सलग 2 विकेट जर किरणने प्राप्त केल्या या षटकामध्ये तर 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्याकडून देण्यात येईल. आणि प्रमोद पाटील यांच्याकडून देखील असंच पारितोषिक असणार आहे. सलग 2 विकेटसाठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक. सोमनाथ पाटील यांच्याकडून हॅट्रिकसाठी 2000. प्रत्येक गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल सावध संघाच्या गोलंदाजांसाठी. सुरेख बॉल होता हा. थोडा शॉर्ट बॉल होता. बाउन्स चांगला प्राप्त केला होता आणि फलंदाजाला बुचकळ्यात पाडलं होतं. टॉपेज देखील लागली परंतु नो मॅन्स लँडमध्ये 1 धाव येथे मिळते. बॅटनं आलेली ही पहिली धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 या आकड्यावर. पहिल्या आणि दुसऱ्या दिवसातील हे विजेते संघ आता आपापसात भिडत आहेत. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध विरुद्ध योगेश स्मृती आमणे. पवनपुत्र पीसी संघ फायनलमध्ये दाखल झालाय. चांगला ड्राईव्ह मात्र स्ट्रेट टू द फील्डर. धावचीची संधी. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. आमणे संघाचा कर्णधार तंबूत परततोय सत्यम दळवी. काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी या क्षेत्रक्षण आपल्याला दिगंबर मालीच्या वतीने पाहायला आपल्याला मिडॉनवरती होता आणि मात्र अतिशय सुंदर दर्जाचं क्षेत्रक्षण आणि त्याच्यानंतर मात्र चांगला नेम त्यांनी धरला त्या ठिकाणी आणि सरळ चेंडू जाऊन मात्र इष्टांवरती धडकला आणि पाहू शकाल रनआउटच्या स्वरूपात मात्र सत्यम दळवी मात्र या ठिकाणी बाद झालाय. कारण आपण कालचा दिवसाचा खेळ पाहिला तर नेगेच क्वार्टर फायनलमध्ये सत्यम दळवीची बहारदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये मात्र या ठिकाणी तो मात्र चांगला खेळ करू शकला नाहीये. सावध संघानं पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये चांगली कामगिरी केली होती आणि क्वार्टर फायनल मॅचमध्ये ओमसाई किरवली संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. कालच्या दिवसामध्ये शेवटच्या मॅचमध्ये जय भोलेनाथ आमणेपाडा संघाला पराभवाची धूळ चारली होती योगेश स्मृती आमणे संघानं. किरणवर आता फार मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे कारण खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसलाय. कालचा दिवस त्याने अक्षरशः गाजवलाय. या मॅचमध्ये देखील त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. पहिला गडी लवकर बाद झालाय. नवीन फलंदाज ऋषी नॉन स्ट्रायकर सेंडला असेल. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ जबरदस्त यॉर्कर. काय वेग होता या बॉलमध्ये. प्रचंड वेग पाहायला मिळाला. हीच तर ओळख आहे किरण पाटीलची. पण बघायचं आहे लेंथ तर चांगली होती मात्र पंचांचा इशारा आलाय वाईट कारण दिशा थोडीशी भरकटली गेली आहे. पंचांच्या मते बॉल डाव्या एष्टीच्या थोडासा बाहेर गेलेला आहे. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. नक्कीच भन्नाट वेग तिथे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला परंतु पंचांचं नक्कीच म्हणणं होतं की डावी जी स्टिक आहे तिच्या मात्र चेंडू बाहेरून मात्र गेला आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी वाईट घोषित केलं. त्या ठिकाणी सर्वात जास्त वेगवान गोलंदाज या आमणे लोणाड परिसरातील कोण असेल तर तो किरण पाटील आहे आणि भिवंडी तालुक्यामध्ये देखील आपण विचार केला तर वन ऑफ द फास्टेस्ट बॉलर्स. शॉर्ट बॉलचा वापर परंतु आता दिशा देखील भरकटली जाते. फक्त वेगानं तुम्ही फलंदाजांना हैराण करू शकत नाहीत. तुमच्याकडे अचूकता असणं देखील गरजेचं आहे. ती अचूकता कुठेतरी थोडी आता गमावताना दिसतोय गोलंदाज. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा.
नक्की इथे तुमच्याकडे वेग किती आहे त्याला महत्व आहे. तुमचा अचूक जर टप्पा असेल तर तुम्ही कुठल्याही फलंदाजाला शांत ठेवू शकता. आपण नक्कीच उदाहरण देऊ शकतो ग्लेन मेगराथ, त्याच्याकडे वेग नव्हता परंतु अचूक टप्पा होता आणि अनेक त्यांनी मात्र विकेट्स प्राप्त केले पाहू शकाल. हा चेंडू मात्र खूपच छान, वेग प्लस अचूक टप्पा दोन्ही नक्की त्या ठिकाणी चांगलं गोष्टी मात्र आपल्याला किरणकडनं पाहायला मिळाल्या आणि त्याचमुळे पाहतो की फलंदाजाने तब्बल 2 धाबा तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये किरणची खरं तर पाहायला मिळालेली आहे. मात्र तेवढीच प्रभावी कामगिरी किरण दळवीची देखील राहिलेली आहे. किरणच्या बॅटमधून देखील 80पेक्षा अधिक धावा आलेल्या आहेत आणि 3 फलंदाज मला वाटतं त्यांनी बाद केलेले आहेत पहिल्या दिवसामध्ये. दुसरीकडे किरण आहे ज्याच्या बॅटमधून 80पेक्षा अधिक धावा आल्यात. 2 गडी त्याने देखील बाद केलेत. स्विंग करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या आतमध्ये लागतोय, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला, तिकडे प्रोटेक्शन आहे, फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. सिंगलच्या मदतीनं आमने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर. 7 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त क्रिकेट योगी आज पाहायला मिळालेला आहे. पहिल्या 2 दिवसांमध्ये देखील चांगलं क्रिकेट पाहिलं आपण, परंतु आज खऱ्या अर्थानं ज्या अपेक्षा क्रिकेट रसिकांना होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत. एकापेक्षा एक सरस आणि चित्त थरारक लढती पाहायला मिळाल्या. विशेषतः मागची मॅच काय बॅटिंग केली जितूने. हो नक्कीच सामना नक्कीच गमला, परंतु सर्व क्रीडा रसिकांची मात्र मन जिंकली जितू चोरगेने. परंतु या ठिकाणी या सामन्यामध्ये कोण जिंकेल? किरण पाटील पुन्हा मार्गस्थ फुल टॉस होता, परंतु वेग खूपच जास्त पाहायला मिळाला आणि त्याचमध्ये मात्र ऋषी त्या चेंडूवरती मोठा फटका मात्र जोडू शकला नाहीये आणि 1 धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली. संघाची धावसंख्या पाहू शकाल 1 गडी बाद 8 पहिल्या षटकाचा केली. ते मात्र सुरू आहे सेमीफायनलचा सामना आपण पाहता मित्रांनो. न्यू आई एकविराज चषक 2024च्या स्पर्धेमध्ये किरणच्या वेगाचं योग्य उत्तर आतापर्यंत फलंदाजांना देता आलेलं नाही आहे. बॅटच्या आतमध्ये जास्त चेंडू लागताना दिसत आहेत. इनसाईड एजेस जास्त लागलेले आहेत आणि जास्त जोरात खेळण्याचा देखील प्रयत्न फलंदाज करताना दिसलेत. अचूक टायमिंग साधावं लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी ब्लॉकहोलचा वेध घेतलाय. चांगली फिल्डिंग देखील करण्याचा प्रयत्न फॉलो थ्रूमध्ये. बॉल हातात आला नव्हता, परंतु धाव तेथे घेतली गेलेली नाही आहे. नेताव चेंडूची सांगता होते आणि याचबरोबर किरण पाटीलचं षटक होतंय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस आमने संघाची धावसंख्या 1 बाद 8. तर नक्कीच आपण ओव्हर ब्रेकमध्ये आहोत. तर नक्कीच या ठिकाणी पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत. पाहू शकाल या ठिकाणी खांडवलचे युवा उद्योजक दिनेश पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. तर आपण त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी महेंद्र पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. खांडवलचे युवा उद्योजक दिनेश पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान इथे संपन्न करतोय. त्यानंतर सावतगावचे समाजसेवक देविदास पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण सन्मान घेण्यासाठी पुढे यायचं आहे. मी महेंद्र पाटील आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतोय की सावतगावचे समाजसेवक देविदास पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात केली जाईल. दिगंबर माळी पहिल्या षटकामध्ये पाहू शकाल एकूण 8 धाबा किरण पाटीलने खर्च केल्या आणि दिगंबर आता मात्र ओरतो विकेट मारा करतो. फटका हवेत केलाय, परंतु मिड ऑफ वरती कुठला फिल्डर नाही. लॉंग ऑफचा फिल्डर जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धाबा तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स येथे दाखवत असताना दोन्ही फलंदाज. फटक्यामध्ये एवढा आत्मविश्वास नव्हता, अचूक टायमिंग पाहायला मिळालं नव्हतं. एक फोर्सिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु 2 धावा मौलिक 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचली. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3-3 षटकांची ही सेमीफायनल लढत. यानंतर फायनल मॅच चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध पवनपुत्र पिसे. दिगंबर वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला दुरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मिस टाइम फटका, सहज सोपा झेल. शॉर्ट कव्हर्समध्ये चूक होत नाहीये. फलंदाज बाद. चांगली कॅचिंग तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. ती म्हणजे जेडीच्या माध्यमातून अतिशय सुंदर झेल तिथे मात्र पकडला गेला आणि नेहमीच दिगंबर माळीचा मी उल्लेख करतो की विकेट टेकर म्हणून तो राहिलेला आहे. कुठलीही स्पर्धा असू द्या किमान 1-2 विकेट्स तो नक्कीच स्वीकारत असतो आणि पहिली सफलता मात्र या सेमीफायनलच्या लढतीमध्ये त्याला मिळाली. अर्थात ऋषीला त्याने मात्र या ठिकाणी बाद केलं आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सागर फुलोरे. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावत संघाने या हंगामामध्ये एक स्पर्धा आपल्या नावावर केलेली आहे. देवरुंगच्या मैदानावर फायनल त्यांनी जिंकली होती आणि आज देखील स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना
निश्चित रूपानं फायनलमध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा जरूर मानस आहे, पण चॅलेंज देखील तेवढंच मोठं आहे. सुरुवात चांगली केली आहे सावध संघानं, परंतु आमने संघ कधी पलटवार करू शकतो. नवीन फलंदाज सागर फुलोरे अक्रॉस द लाईन, फटका सजवलाय, बॉल चाललाय डीप मिड विकेटला, वेगानं बॉल ट्रॅव्हल होतोय, फिल्डर तेथे उपस्थित, फक्त एक धाव घेण्याची संधी उपलब्ध होते. फेक एवढी परफेक्ट नव्हती, मात्र बॅकअप चांगला आहे जेडीकडून. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागले सागर फुलोरेला. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 11वर 2 गड्यांच्या मोबदल्यात. संत आणि सावध सुरुवात. आता मात्र सावध संघाच्या विरोधात आपल्याला योगेश स्मृती इलेव्हन आपल्या संघाची आपल्याला पाहायला मिळते. कारण आतापर्यंत आपण जर पाहिले तर एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. सिंगल डबलवरती भर टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि तर अशाच प्रमाणे जर धाबा येत राहिले तर अंडर 25 आकडा नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे मात्र पाहू शकाल फटका मिस टायमिंग आहे, हवेत आहे, लॉंग ऑन वरती किरण पाटील आहे, म्हणजे चूक होणार नाहीये. त्याने पकडलाय झेल आणि समाप्त होतो या ठिकाणी किरण दलवीचा खेळच्या. किरण कालचा दिवस पूर्णपणे गाजवला, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये किरण दलवी मात्र मोठी इनिंग खेळू शकला नाही. याचं कारण न्यू आई एकविरा स्पोर्ट साबत संघाचा जर प्रमुख शस्त्र काय असेल, स्ट्रॉंग झोन काय असेल, तर मी तर म्हणे की गोलंदाजी. आणि त्या गोलंदाजी समोर आता मात्र कुठेतरी आमने संघ मात्र बॅकफुटवरती जात असताना तिसरा धक्का लागलाय. 11 धावा फक्त धावफलकावर आहेत. डाव थोडासा गडगडताना दिसतोय. काही चांगले फटके येथे खेळावे लागतील फलंदाजांना, तेव्हाच एक समाधानकारक धावसंख्येपर्यंत मजल मारता येऊ शकते. थोडासा बॅक ऑफ लेंथ बॉल होता आणि समोर फोर्सिंग फटका खेळण्याचा प्रयत्न केला. ताकदवान फटका जरूर होता, परंतु येथे शक्तीपेक्षा टायमिंगला जास्त महत्त्व आहे. क्रिकेटमध्ये टायमिंग अचूक पाहायला मिळत नाहीये आणि सुरुवातीपासूनच थोडासा अडखळताना दिसला या मॅचमध्ये किरण दळवी. दरम्यान या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला एस ए ब्रँडेड बॅट लाभलेले आहे त्याचे पुरस्कर्ते सोपानजी तिसकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. अतिशय क्वालिटी बॅट असतात सोपान तिसकर यांच्याकडे. एस ए ब्रँड ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता, यावेळेला दिशा भरकटली गेली आहे. वाईटचा इशारा पंच करतायत, पंच महेश लोखंडे. अवांतर धाव येथे खर्च करण्यात आली आहे गोलंदाज दिगंबर माळीकडून. मात्र षटक फार प्रभावी पाहायला मिळते. 2 फलंदाजांना बाद केलंय, फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. धावसंख्या 3/12. खासोच्या गतीने आता मात्र धावफलक या ठिकाणी पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एकही फलंदाजाला सीमारेषा ओलांडता आली नाहीये. इथे मात्र पाहू शकाल फक्त चेंडू गोलंदाज मात्र निकेच हाताळतो आणि मात्र त्यानंतर फलंदाजाला मात्र योग्य तो टायमिंग तिथे मात्र जुळता येत नाहीये. अजून एक मात्र चांगल्या चेंडूची फेकी तिथे मात्र पाहायला मिळाली. चेंडूच्या मेरिटवर खरं तर फलंदाजी होताना दिसत नाहीये. योग्य बॉडी बॅलन्स म्हणा किंवा योग्य फुटवर्कचा वापर आतापर्यंत फलंदाजांनी केलेला नाहीये आणि त्यामुळेच मोठी धावसंख्या फलकावर पाहायला मिळत नाहीये. मात्र गोलंदाजी अफलातून होते. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला आडव्या बॅटचा प्रहार केलाय, बॉल समोर ट्रॅव्हल होतोय. वॅडिश डीप मिडॉनला फिल्डर दुरून येतोय. किरण आहे, वेगानं आलाय, मात्र वेगवान गतीनं दुसरी धाव देखील तिथे पूर्ण केली गेली आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. कौतुक करावं लागेल, किरणच्या हातातून दुसरी धाव चोरून घेतली आहे. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल ज्यांच्या वतीने आम्हाला उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक ट्रॉफी लाभलेली आहे त्याचे पुरस्कर्ते बाळराम दळवी यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. साबत गावातील सुप्रसिद्ध उद्योजक तथा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गोल्डमॅन म्हणून त्यांची ओळख आहे सन्माननीय सुरेश शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्या सौम्य त्यांचे सुपुत्र सन्माननीय ज्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे सन्माननीय परेशजी पाटील हे सुद्धा मात्र या ठिकाणी यांचं शुभागमन झालेलं आहे. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा येऊन व्यासपीठाची शोभा वाढवावी. आपल्या सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. पाहुण्यांची आता मात्र मांदी आली, कारण आपण अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो. या स्पर्धेच्या माध्यमातून सेमीफायनलचा सामना सुरू आहे. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. फक्त 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो निखिल पाटील. जसा आला तसं त्याचं स्वागत केलं सागरनं. चेंडूला पाठवला मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पहिला मोठा फटका या सेमीफायनल मॅच मधला सागर फुलोरेच्या बॅटमधून आणि अशाच आणखी काही फटक्यांची नितांत आवश्यकता आहे एका चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारण्यासाठी. आमने संघाला अगदी स्लॉटमध्ये पडलेला बॉल होता, ऑन साईडला भिरकावून दिलाय. लाजवाब फटका. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय, शक्तीचा वापर आणि अचूक टायमिंग साधत असताना सागर फुलोरे मॅक्झिमम षटकार. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वर.
आणखी 2 मोठे फटके जर आले तर 30 पेक्षा अधिकचं टार्गेट दिलं जाऊ शकते आणि 30 पेक्षा अधिकचं टार्गेट जरी दिलं गेलं तरी मात्र एक अग्निपरीक्षा असणार आहे सावध संघाच्या फलंदाजांची. धावांचा पाठलाग करत असताना आमने संघाकडे देखील चांगली धारदार गोलंदाजी आहे. तर नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजासाठी जी आकर्षक ट्रॉफी लाभलेली आहे त्याचे पुरस्कर्ते बालरामजी दळवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. काय जबरदस्त फटका सागरने तिथे मात्र या ठिकाणी लगावला. ह्याच फटक्यांची मात्र कुठेतरी आता आवश्यकता आहे. किमान 30 पर्यंत नक्की तुम्हाला पाहावं लागेल. 20 धाबा धावफलक्यावरती लागल्या गेल्या. फुलटॉस आहे आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल गेला. बिंगरी शॉट बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम. कमालीची फलंदाजी यावेळेला प्रेशरमध्ये पाहायला मिळालाय. गोलंदाज निखिल, खरं तर निखिलनं देखील ही स्पर्धा गाजवलेली आहे पण आता त्याची देखील खैर नाहीये कारण सागर फुलोरे ऑन फायर. फुलटॉस बॉल होता, पुरेपूर फायदा उचललाय. पुन्हा एकदा बॉटम हँडचा चांगला वापर केला आणि तडाखा दिलाय चेंडूवर. धूमधडाका षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार सागरच्या बॅटमधून. आक्रमणाला सुरुवात झालेली आहे योगेश स्मृती आमने संघाकडून. षटकारानं धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. चांगली बॅटिंग सागरकडे आपण पाहतोय कारण आतापर्यंत 3च चेंडू त्यांनी फेस केले. 3 चेंडूमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 13 धावा त्यांनी आतापर्यंत जोडल्या आणि आता मात्र टॉपेज चेंडू हवेत परंतु वेकेंड एरियामध्ये एक चेंडू मात्र सेफ लँडिंग होईल. 3-3 क्षेत्रशी चेंडूचा पाठलाग करतायत आणि पाहू शकाल शेवटच्या मोमेंटला लॉंग लेग कडे जाऊन यष्टीरक्षक किरण पाटीलनं तो चेंडू मात्र त्या ठिकाणी पकडलाय. किती सुंदर प्रयत्न पाहायला मिळाले. किमान 2 धावा मात्र त्या ठिकाणी फलंदाजाने पूर्ण केल्या आणि 2 धावा वाचवल्या असं सुद्धा आपण म्हणू शकतो किरण पाटीलनं. कमेंडेबल एफर्ट किरणकडून. परंतु असं म्हणतात की फॉर्च्यून फेवर्स दी ब्रेव. येथे स्लोवर बॉल होता, चेंडू चांगला होता, फटका तेवढा चांगला नव्हता, मात्र थोडी नशिबाची साथ मिळाली. टॉपेज लागल्यानंतर बॉल गॅपमधून ट्रॅव्हल करत होता पण अफलातून दर्जाचं क्षेत्ररक्षण विकेटकीपर किरण पाटीलकडून पाहायला मिळालं. अगदी सीमारेषेपर्यंत धाव ठोकली होती. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा कटरचा वापर केलाय. लेग कटर, स्लोवर बॉल, फसवा बॉल. बॉल उमगलेला नाहीये सागरला. हा येतोय निर्धाव चेंडू आणि की चेंडूमध्ये थोडासा वेग सुद्धा कमी केला होता गोलंदाज निखिल पाटील आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी सागरचे मात्र त्या ठिकाणी दिशा भूल केली आणि पाहू शकाल पहिला निर्धाव चेंडू मात्र या ओव्हरमध्ये पाहायला आपल्याला की त्यांच्याकडे वैशिष्ट्य पदिल्यात करण्याची ताकद आहे आणि या ठिकाणी पाहू शकाल थोडंसं हुक करण्याचा अंदाज होता फाईल लेगकडे परंतु त्यानंतर चेंडूवर परफेक्टली मात्र चेंडू मिडलिंग झाला नाही आणि त्यानंतर पाहू शकाल 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आता मात्र नक्कीच या ठिकाणी पोहोचला योगेश स्मृती आलेवन आमने संघ कारण 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि अजून एक चेंडूचा खेळ येणं मात्र बाकी आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं होतं. फक्त 14 धावा किरण आणि दिगंबर यांनी खर्च केल्या होत्या 2 ओव्हर्समध्ये. परंतु या षटकामध्ये चांगला पलटवार पाहायला मिळालेला आहे. सागर एक चांगली इनिंग्स खेळत असताना आमने संघाकडून. धावसंख्या 30. शेवटचा बॉल सामना करेल सागर फुलोरे अँड फुलोरे गोज फॉर अ बिग वन. पुल शॉट मात्र मिस टाइम आहे. ओ मिस जजमेंट. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. नक्कीच पाहू शकाल हवेच्या त्या दिशेने वारा वेगाने वाहतोय त्या दिशेने मात्र फटका खेळला गेला आणि त्याचमुळे थोडंसं जजमेंट आपल्याला जेडीचं चुकीचं पाहायला मिळालं आणि त्याचमुळे शेवटच्या चेंडूवरती या 4 धावा नक्कीच प्राप्त केल्या आणि आता मात्र फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी न्यू आई एकिविरा सावध संघाला मात्र या ठिकाणी पाहू शकाल 35 धावांची मात्र या ठिकाणी आवश्यकता असणार आहे. आपण या ठिकाणी इनिंग ब्रेकमध्ये आहोत तर जे काही सन्मान आहे ते सन्मान इथे मात्र संपन्न करूया. शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि एक चांगले व्यक्तिमत्व अर्थात प्रमोदजी पाटील त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान आपण इथे संपन्न करतोय. प्रथमतः आपण त्यांच्या वडिलांचं आपण स्वागत इथे सन्मान करूया. सन्माननीय सावलारामजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. सावतगावचे समाजसेवक आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय आणि प्रमोदजी पाटील यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला जे सर्व चेंडू आपण जर पाहिले तर नक्कीच आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. मी महेंद्र पाटील आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या प्रमोदजी पाटील यांना आपण सन्मानित करावं. चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी. अनेक पद्धतीने भुसवलेले आहेत आणि आता मात्र शिवसेनेच्या माध्यमातून विभाग प्रमुख आहेत. आपल्या विभागामध्ये नक्कीच चांगलं कार्य त्यांच्या हातून घडत आहेत. प्रमोदजी पाटील यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकाल सावतगावचे सन्माननीय नवनाथजी म्हात्रे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा महेंद्र पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय नवनाथजी म्हात्रे यांना आपण सन्मानित करीत आहोत.
त्यानंतर सावतगावचे समाजसेवक सन्माननीय विजयजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. मी महेंद्र पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विजय पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. त्यानंतर ज्याच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये या मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल लाभलेली आहे, त्याचे पुरस्कर्ते सावतगावचे उद्योजक राजू म्हात्रे आज आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. मी महेंद्र पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण राजू म्हात्रे यांना आपण सन्मानित करायचं आहे. ते सुद्धा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होते, परंतु आता मात्र की त्याच्याकडे वेळ नाहीये आणि त्याचमुळे क्रिकेटपासून थोडीशी दूर आहेत, परंतु त्यांचं प्रेम मात्र या ठिकाणी कमी झालेलं नाही. सन्माननीय रोहिदाजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं, तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर सन्मान नवनाथजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. मी महेंद्र पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नवनाथजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. तर दुसऱ्या इनिंगला आता मात्र सुरुवात होत आहे. 35 धावांचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे न्यू आई एकविरास्पर सावध संघाला. आणि सलामी जोडी पाहू शकाल दोन्ही बंधुराज आता मात्र खेळपट्टीवरती आपण पाहतोय. किरण पाटील आहे एकीकडे, दुसरीकडे पाहू शकाल निखिल पाटील. जर बॅक टू बॅक 2 सिक्सर जर एखाद्या फलंदाजीला लगावले तर सन्माननीय शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रमोदजी पाटील यांच्या वतीनं 1000 रुपीज कॅश प्राइज दिले जाणार आहे. आपण अनेकदा पाहतो की हॅट्रिक साठी पारितोषिक असतात, परंतु या ठिकाणी बॅक टू बॅक 2 सिक्सर साठी हे पारितोषिक. आणि या ठिकाणी पाहू शकाल पहिला चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू, चांगली सुरुवात सागरच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू. किरणला खरं तर ही सवय आहे, पहिल्या बॉलवर फ्रंटफुटला पुढे काढत असताना कमिट होत असतो आणि स्वीप खेळण्याचा प्रयत्न, जसं आपण बिलाल शेखला देखील बऱ्याचदा बघत आलेलो आहोत. अशा प्रकारे पहिल्या बॉलवर फटका खेळण्याचा प्रयत्न होतो, थोडासा प्री मेडिटेटिव्ह फटका असतो, परंतु चांगल्या लेंथवर चेंडू होता आणि डॉट बॉलनं सुरुवात केली गोलंदाज सागर फुलोरेने. 35 धावांचं टार्गेट आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो, दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात करत असताना सागर. नक्कीच ज्याप्रमाणे सुरुवात होणं गरजेचे आहे पॉवर प्लेच्या खेळामध्ये, ती सुरुवात मात्र कुठेतरी करण्याचा प्रयत्न सागर करतोय. लगातार दुसरा निर्धाव चेंडू तिथे मात्र पाहायला मिळाला आणि किरण पाटील दोन्ही चेंडूंवरती मात्र त्या ठिकाणी बीट होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र हेलिकॉप्टर उडवलाय आणि नक्कीच लँडिंग होईल लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स फॉर द लाईन, मिळतील एकूण 4 धावा. अफलातून शॉट या वेळेला. खरं तर हा बॉल एवढा खराब नव्हता, ऑलमोस्ट यॉर्कर लेंथवर ठेवला गेलेला बॉल होता, परंतु हेलिकॉप्टर शॉटचा चांगला वापर केलाय. गोपणीप्रमाणे बॅट फिरवली आणि मिडल केलाय बॉल. इनफिल्डच्या वरून गॅपमधून बॉल सीमारेषा पलीकडे. डीप मिड विकेट डीप आपण बघतोय तिकडे फिल्डर आहे आणि एक लॉंग ऑनला फिल्डर आहे, दोघांच्या मधून गॅप शोधला होता. 4 धावा मिळत आहेत. चौकारानं अकाउंट ओपन झालंय न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघाचं. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला ओ हो हो हो, जबरदस्त फटका, उडवलाय बॉल बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साइडला. षटकार. हवा के संग और घटा के साथ ज्या दिशेने मात्र वेगाने वारे वाहत आहेत त्याच दिशेने मात्र या ठिकाणी पाहू शकाल तो फटका त्याने एक्झिक्यूट केला आणि ज्या फटक्याची मात्र कोणी आवश्यकता होती तो फटका किरण पाटीलच्या बॅटमध्ये अखेर पाहायला मिळाला. आणि पाहू शकता 2 चेंडूवरती अगोदर सागर फुलोरेचं वर्चस्व होतं, परंतु त्यानंतर फलंदाजाने कमबॅक केलं आणि 10 धावा आता मात्र फलक्यावरती जोडल्या गेल्या. जे स्वयंसेवक आहेत मी त्यांना विनंती करतो की आता आपण सीमेरेषेत ताबा घ्यायचा आहे. यस, मॅच बॉल लवकरात लवकर मैदानात येणं गरजेचं आहे. आपल्याकडे वेळ जास्त नाही आहे. यानंतर आपल्याला फायनल मॅच देखील खेळवायची आहे. थोडासा इम्प्रोवाइज पद्धतीनं हा स्लॉक स्वीपचा वापर करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल उडवून दिलाय. टायमिंग अफलातून होतं आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी थोडा ॲडव्हान्टेज आहेच. आपण बघतोय की ऑन साईडला वारे वाहत आहेत, त्याचा फायदा बऱ्याचदा फलंदाजांनी घेतलाय. सायंकाळच्या सत्रामध्ये विशेषतः इथे ही परिस्थिती निर्माण होते आणि गोलंदाजांसाठी फार चॅलेंजिंग असतं, परंतु अशा परिस्थितीमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव सागर फुलोरेकडे देखील आहे. यावेळेला इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय, आणखी एक प्रेक्षणीय फटका, बॉल निघून जाईल वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. चौकार. काय सुंदर फलंदाजी आपण पाहतो की अगदी 360 डिग्री फलंदाजी कशी असते त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी फलंदाजी किरण पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती एकही धाव त्यांनी जोडली नव्हती, परंतु मागील 3 चेंडूवरती 3 चेंडूला मात्र दर्शन घडवलं सीमेरेषेचं. 2 चौकार 1 सिक्सर,
16 धाबा 14 धाबा धाफलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. जबरदस्त पलटवार साबाद संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र मिस टायमिंग फटका हवेत शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहेत ऋषी आणि त्याने पकडलाय. त्यांच्या जाळ्यामध्ये अडकला शार्क मासा असंच म्हणावं लागेल. किरण पाटीलच्या खिलीचा अंत. राहुलनं झेल स्वीकारलाय. महत्वाची विकेट. किरण फार घातक ठरू पाहत होता. चांगले फटके त्याच्या बॅटमधून येत होते. यावेळेला जास्त जोरानं समोर लॉफ्टेड फटका मारायचा प्रयत्न केला. थोडीशी लिडिंग एज लागली. बॉल शॉट एक्स्ट्रा कव्हरला निघून गेला आणि अलगद हा झेल स्वीकारलाय राहुलनं. शेवटच्या बॉलवर मात्र यश मिळालंय सागर फुलोरेला. षटकाची सांगता खूप चांगली केली आहे. धावसंख्या 1/14 आणि तो उर्वरित 2 षटकांमध्ये फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे न्यू आई एकविरा सावध संघाला. सामना रंगतदार अवस्थेत. आज अशाच रंगतदार लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळपासून खूप दर्जेदार क्रिकेट रसिक अनुभवत आहेत. क्रिकेट रसिकांची संख्या देखील सातत्याने वाढत चाललेली आहे. कारण आता सेमीफायनल मॅच चालू आहे. यानंतर फायनल मॅच आपल्यासमोर असेल. नवीन फलंदाज जयेश दळवी उर्फ जेडी मैदानाच्या आतमध्ये. परंतु ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट अखेर शेवटच्या चेंडूवरती सागरनं मात्र मिळवून दिला आपल्या संघाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाफलक्यावरती धाबा लागल्या गेल्या एकूण 14. आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धाबांची आवश्यकता असेल. काय वाटतं योगी? सामना 50-50 अवस्थेत आहे. परंतु मी जर पहिल्या षटकाचा खेळ जर पाहिला तर ज्याप्रमाणे धाबा जोडलेले थोडंसं वर्चस्व आपल्याला साबत संघाचं आपल्याला जास्त पाहायला मिळतं. किरण पाटील नक्कीच बाद झाल्या. परंतु साबत संघाची बॅटिंग लाईन जर पाहिलं अगदी स्ट्रॉंगली लॉंग आहे. आणि नक्कीच थोडंसं वर्चस्व मी साबत संघाला नक्कीच थोडंसं पर्सेंटेज जास्त देईन. ज्या अनुषंगानं सुरुवात पाहायला मिळाली. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 10.5 सरासरीने आता मात्र इथून धाबा जोडायच्या आहेत. अर्थात 21 धाबा. म्हणणं रास्त आहे तुमचं. लॉंग अँड स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे सावध संघाकडे. आणि अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही करू शकत नाहीत. फुल टॉस, बीमर बॉलचा इशारा, नो बॉल आणि त्याच्यावर चढवलाय षटकार. काय जबरदस्त मात्र स्ट्रोक पाहिला आपण. अगोदर किरण पाटीलने मात्र फलंदाजी साकारली चांगल्या पद्धतीने. आणि आता मात्र त्याचे छोटे बंधुराज निखिल मात्र पहिल्या चेंडूवरती बरसला. पहिल्या चेंडू त्याने फेस केला आणि गोलंदाज किरण दलवीच्या माध्यमातून बीमर चेंडूच्या हाताने पाहायला मिळाले. 7 धाबा एकूण इथे मात्र पाहायला मिळाल्या. आणि आता मात्र समीकरण पाहू शकेल फक्त 14 धाबांची आता मात्र आवश्यकता आहे अंतिम फेरी गाठण्यासाठी. चांगली अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडत असताना निखिल पाटील आपल्या टीमसाठी त्याने देखील पहिला दिवस गाजवलाय. 49 धावांची चांगली खेळी त्याने साकारली होती पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये. आणि आज या सेमीफायनल मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. नो बॉल होता आणि त्याच्यावर षटकार चढवण्यात आलाय. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आणखी एक संधी चालून आली आहे. खोलवा टप्प्याचा बॉल. हा बॉल सुरुवातीलाच टाकणं गरजेचं होतं. चांगला बॉल आहे. खोदून काढलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दुरून फिल्डर येत आहेत. मिसफील्ड, फंबल. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या वेगानं पुढे सरसावते. जाऊन पोहोचले 23 वर. आता फक्त 12 धावा दूर आहे विजयापासून. फायनलची फेरी गाठण्यापासून न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघ. 11 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची आवश्यकता. सोपं समीकरण. नक्कीच अतिशय जबरदस्त खेळ न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं. खास करून किरण पाटीलने चांगली सुरुवात करून दिली आणि ती सुरुवात आता मात्र टिकून ठेवण्याचं कार्य निखिल पाटील करतोय. हा फटका हवेत केलाय परंतु मैदानाच्या आतमध्ये की बाहेर पाहूया. चेंडू मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. सामना पूर्णपणे आता एकतर्फी करून टाकलाय. निखिल पाटीलनं आपल्या फलंदाजीच्या जोरावर आडव्या बॅटचा प्रहार केला होता. ताकदवान फटका होता. इथे टायमिंग देखील चांगलं जुळालं आणि वेगानं वारे वाहतायत ऑन साईडला. त्याचा देखील फायदा मिळालाय. फिल्डरने अक्षरशः हवेत स्वतःला स्ट्रेच केलं होतं उंच. सुपरमॅन बनण्याच्या तयारीत फिल्डर होता. मात्र बॉल त्याच्या आवाक्याबाहेर. षटकार. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. उजव्या एष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल. पंचांचा इशारा वाईड. तर नक्कीच या ठिकाणी आपण धावसंख्येकडे लक्ष वेधूया. धावफलकावरती धावा आपण जर पाहिल्या तर एकूण 30 धावा इथे मात्र नक्कीच जोडल्या गेल्या. आणि आता मात्र विजयासाठी फक्त 5 धाबींची आवश्यकता आहे. जबरदस्त खेळ आज सेमीफायनलच्या लढतीमध्ये या न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघाच्या वतीने पाहायला मिळाला. तर नक्कीच पाहू शकाल निर्णय जो आपण पहिल्यांदा पाहिला स्वेअर चेंडूचा तो मात्र नक्कीच निर्णय परत केलाय. म्हणजे अर्थात 29 धावा मात्र धावफलकावरती आहेत. निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. आणि त्यानंतर मात्र अजून एक मोठा फटका इथे मात्र पाहायला मिळतो. काऊ कॉर्नरवरती क्षेत्ररक्षक आहेत. त्याने पकडला झेल आणि समाप्त होतोय निखिल पाटीलचा खेळ. 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे.
12 धावांची आवश्यकता होता तेव्हा षटकार आला, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि आता विकेटचं पतन झालंय. सामना संपवण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी निखिलचा, परंतु या वेळेला थोडासा प्रयत्न कमी पडला. डीपमध्ये खूप सुंदर झेल पाहायला मिळाला, अगदी सीमारेषे लगत. सामना आहे क्रिकेटचा, क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. पारडं जरूर जड झालेलं आहे सावध संघाचं, परंतु आमने संघ देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 6 धावांची गरज. आणि या ठिकाणी जोगायोग पाहू शकतो आपण दोन्ही बंधूंचा. आपण जर खेळ पाहिला तर किरण पाटीलने सुद्धा मात्र 14 धावांचं योगदान दिलं, त्यानंतर निखिलने सुद्धा मात्र 14 धावांचं योगदान दिलं आपल्या संघाला. थोडंसं करेक्शन, 8 चेंडू शिल्लक आहेत. एक चेंडू निर्धाव होता, एका बॉलवर दुहेरी धाव आलेली आहे. एक षटकार देखील आपण बघितलाय, नो बॉलवर एक लीगल बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर एक विकेटचं देखील पतन झालेलं आहे. 8 चेंडू 6 धावा, अजूनही थोडीफार चुरस आहे या मॅचमध्ये. कमबॅक येथे जरूर होताना दिसतंय आमने संघाकडून, मात्र अशीच गोलंदाजी सातत्यानं सुरू ठेवावी लागेल, तेव्हाच शेवटपर्यंत हा सामना ते घेऊन जाऊ शकतात आणि तिथून मात्र त्यांच्या बाजूने देखील निकाल लागू शकतोय. नवीन फलंदाज अक्षय म्हात्रे आले, जर षटकार जर मारला तर नक्की देविदास पटेल यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे, परंतु मिस टायमिंग फटका हवेत केला. क्षेत्ररक्षक झेश करतात त्या ठिकाणी, चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र मिडविकेटच्या बाहेर. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. हा झेल टिपणं फार गरजेचं होतं. आमने संघाला निश्चित रूपानं संधी मिळाली असती सामन्यामध्ये शिरकाव करण्याची, दबाव वाढला असता फलंदाजांवर, मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण, जजमेंट चुकलंय तिकडे. वेगानं वारे वाहत आहेत, अशा परिस्थितीमध्ये झेल स्वीकारणं एवढं सोपं नसतं, जजमेंट आपलं चुकत असतं आणि तेच घडलंय फिल्डरच्या बाबतीत. परंतु अशी अपेक्षा नसतेच फिल्डरकडून, कॅच घेणं गरजेचं होतं. कॅच ड्रॉप, 4 धावा मिळाल्या, फक्त 2 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, किरण. हा बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे. यावेळेला स्वेअर मारा, वाईटचा इशारा, स्कोर्स आर लेवल्ड. दोन्ही संघांची धावसंख्या समसमान झालेली आहे. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 7 बॉलमध्ये फक्त 1 धावेची गरज. परंतु हा सामना जर निखिलचा षटकार मारून जर समाप्त केला अक्षय म्हात्रेने, तर देविदास पटेल यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. अक्षय म्हात्रे इज ऑन स्ट्राईक. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं चेंडू, आणि त्याचमुळे मात्र एक लिगल चेंडू अर्थात डॉट चेंडूची मात्र फेकी पाहायला मिळाली. आणि आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि आता मात्र फक्त 1 धावेची आवश्यकता असेल. तर पवनपुत्र पिछे संघ आपण पूर्णपणे रेडी राहायचं आहे. आपण अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. संगणकाला विनंती करतोय सत्यवान शेलारला की आपले जे सर्व खेळाडू आहेत त्यांना घेऊन आपण आमच्या व्यासपीठाच्या समोर येऊन तुम्हाला थांबायचं आहे. आणि आमच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये कोणी उभे राहू नका, कारण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना नक्कीच कुठल्या पाहुण्यांना त्रास होणार नाही याची आपण काळजी करावी. पवनपुत्र पीसी संघाचे सर्व खेळाडू आपण आमच्या व्यासपीठाकडे यायचं आहे. यावेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न, सामना अजूनही संपलेला नाही आहे, कारण चेजिंग कंपल्सरी हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. जेडी ऑन स्ट्राईक, शेवटचं षटक हाताळतोय गोलंदाज विजय. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. यावेळेला लॉफ्टेड फटका, जबरदस्त टायमिंग.